नागपूरमध्ये प्रियकराच्या वाटेमध्ये काटा बनलेल्या पोटच्या मुलालाच त्याच्या आईनं चटके देत बेदम मारहाण केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे। पीडित मुलाच्या वडिलांचा 4 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पीडित मुलासह त्याच्या 7 वर्षाच्या भावाची जबाबदारी त्याच्या आईवर पडली। मात्र पीडित मुलाच्या आईचे भोजराज जिस्कार या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या वाटेमध्ये काटा बनत असलेल्या त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाचा त्यांनी छळ करायला सुरुवात केली। तोंडात बोळा घालून चिमट्यानं त्याला चटके दिले जायचे। त्यामुळे अखेर पीडित मुलानं घर सोडलं आणि तो कळमेश्वर गावामध्ये त्याच्या आजोळी गेला आणि त्यानंतर गिट्टी खदान पोलीस ठाण्यामध्ये महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। रोज मला ते माझे काका मम्मी आहे ना ते मला रोज मारते। अजून कधी कधी मला घराच्या बाहेर झोपवत होते। अजून जेवायला नाही देत होते, खायला प्यायला बी नाही देत होते। अजून खूप मारे, अजून तोंडात फडकं टाकून असे मारत जाय, अजून हे चटके दे। घरामध्ये त्यांना मारहाण करायची नेहमी वारंवार, त्याच्यावर शक घ्यायचे का तुम्ही पैसे चोरले, पॉकेट मारलं घरातलं, या कारणास्तव त्याला मारहाण करत होती। दोन्ही आरोपींना अरेस्ट केलेली आहे। सध्या दोन्ही मुलाची कस्टडी ही ज्युव्हेनाइल कोर्टाच्या आदेशानुसार त्याचे मामा भापकर यांच्याकडे देण्यात आलेले आहे। सध्या मुलं हे कळमेश्वर येथे आहे।